S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। मुंबईमध्ये बिल्डर लॉबीकडून जागा हडपण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असताना मात्र नाल्यावरील जागा काबीज करून त्यावर अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रकार मुलुंडमध्ये उघडकीस आला आहे। मुलुंड मिठागर रोड येथे उष्शकल नावाची इमारत नुकतीच बांधण्यात आली आहे। या इमारतीच्या विकासाने पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसून चक्क समोर असलेल्या नाल्यामध्ये भर टाकून जागा हडपण्याचा प्रकार असल्याचे उघडकीस आले आहे। मात्र या सर्व प्रकाराचा त्रास तेथील बाजूला असलेल्या बाबूवाडी चाळीतील रहिवाशांना सहन करावा लागत आहे। नाला बुजवल्यामुळे या चाळीतील सांडपाणी जाण्यास मार्ग उरला नसून पाणी तुंबल्यामुळे येथील नागरिकांना आणि मुख्यत्वे लहान मुलांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे। सदर समस्येविषयी पालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस पावले उचलले गेले नसल्यामुळे तेथील स्थानिक नगरसेविका सुजाता पाठक यांनी पुढाकार घेऊन नाल्याची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू केले आहे। पालिकेकडून लवकरात लवकर काम पूर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका सुजाता पाठक आणि तेथील रहिवाशांनी S9शी बोलताना दिला आहे। नाणेपाड्यामध्ये पूर्ण 40 घरामध्ये पाणी गेलेलं आहे। जी उष्शकल सोसायटी ज्यांनी हे केले आहे तर नाल्यावरती त्यांनी स्लॅब घालून पूर्ण पॅक केलेलं आहे आणि ते पूर्ण पॅक करून ते 40 घरांमध्ये लोकांचं पाणी गेलेलं आहे। तिथे मी काल स्वतः सगळं मी माझ्या हाताने काढून मी ते बाजूला केलेलं आहे बऱ्यापैकी आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांना पण बोलून घेतलं, वॉर्ड ऑफिसरला पण बोलून घेतलं आणि आता तिकडचं मी पूर्ण तो स्लॅब तोडायला लावलेला आहे। जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत सांगितलं मी ते उपोषणाला बसणार, तर त्यांनी आता काम सुरू केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई। कांजूर रेल्वे स्टेशन जवळील बस स्टॉप सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकलेला दिसून येत आहे। मात्र ठिकठिकाणी कामाच्या बॅनरबाजीत व्यस्त असलेले बेस्ट समिती अध्यक्ष तसेच स्थानिक नगरसेवकांच्या ते नजरेत पडत नसल्याचेही निदर्शनास आले आहे। कांजूर रेल्वे स्टेशन जवळील बस स्टॉप जवळ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। बसची वाट पाहत असणाऱ्या प्रवाशांना सध्या कचऱ्याच्या विळख्यात उभे राहावे लागत आहे। प्रवाशांकडून सर्व प्रकारचे कर तिकिटाद्वारे आकारूनही त्यांना हव्या त्या सोयींपासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे। कांजूर रेल्वे स्टेशन बस स्टॉपच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले। शिवाय बस स्टॉपची दुरावस्था झालेली निदर्शनास येते। बस स्टॉपच्या वरील भिंतीवर बेस्ट समिती अध्यक्ष तसेच स्थानिक नगरसेवक अशोक पाटील यांच्या बस सेवा सुरू करण्याचे बॅनर झळकत आहे। मात्र बॅनर खालील बस स्टॉपच्या दुरावस्थेकडे त्यांची नजर जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। सगळ्यात पहिले शुभेच्छा निरंजन डावकरे यांनी जो भाजपाचा गड होता तो तोडलेला आहे। 20 वर्षाचा गड होता तो तोडलेला आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं।
S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. तरुण पिढीच्या मदतीने देशाचा विकास घडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकता संघटनेला आज 2 वर्ष पूर्ण होत आहे. एकता संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम मुलुंडमध्ये पार पडले. देशातील तरुण पिढीला संघटित करून देशाचा विकास घडवण्यासाठी राकेश शेट्टी यांनी एकता द पॉवर ऑफ यूथ अँड युनिटीची स्थापना केली. भ्रष्टाचार विरोधात आवाज उचलत नागरिकांच्या समस्यांचे निवारण करत या संस्थेला पाहता 2 वर्ष पूर्ण झाली आहे. नेहमीच अन्यायाविरोधात तरुणाला जागृत करून कार्यरत असलेल्या संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आज मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य संगीताच्या धमाकेदार नजराण्याने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रीय मजदूर युवा काँग्रेस इंटक राष्ट्रीय अध्यक्ष अशोक चौधरी, राष्ट्रीय उपाध्यक्ष एम जितेंद्र, माजी पंतप्रधान राजकीय सल्लागार HN शर्मा, निफ्टू राष्ट्रीय अध्यक्ष दीपक जयस्वाल तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच द्वितीय वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाची वाटचाल डॉक्युमेंटरीद्वारे दाखवण्यात आली. नृत्य संगीताच्या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सुरुवातीला यूथ अँड पॉलिटिक्स सेमिनारही पार पडले. तर नृत्य संगीताच्या स्पर्धात्मक उपक्रमात मुंबईच्या 29 ग्रुपने सहभाग घेत आपले कौशल्य सर्वांसमोर मांडले. तरुणांच्या संगतीने सुरू केलेल्या संस्थेच्या प्रयत्नाला यश आले असून पुढे जाऊन समाजातील अत्याचार पूर्णपणे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे वक्तव्य एकताचे संस्थापक राकेश शेट्टी यांनी S9शी बोलताना केले. तो 2 साल आज हमारा 6 जुलाई को पूरा हो रहा है. इसी का सेलिब्रेशन है. गए 1 हफ्ते से फुटबॉल टूर्नामेंट, डांस कंपटीशन अलग अलग इंटर कॉलेज लेवल पे हम लोग ने करवाया और आज शाम को सभी जितने भी विद्यार्थी, जितने भी स्टूडेंट्स, जितने भी युवा इसमें पार्टिसिपेट लिए उन सबको आज अवार्ड दिया जाएगा. पूरा 5 अगर आप देखा जाएगा, मुझे तो ऐसा लगता है हर एक हफ्ता मैं सड़क पे उतरा हूँ. मोर्चा किया, आपका चैनल भी जानती है कि ऐसा कोई एक महीना नहीं गया होगा जब मैं सड़क पे नहीं उतरा हूँ या मुझे पुलिस ने डिटेन नहीं किया. जब भी आम आदमी को तकलीफ होती है, जब भी गरीब के ऊपर अन्याय होता है, जब भी सरकारी अधिकारी, भ्रष्ट अधिकारी आम आदमी को दबाते हैं, तो हमें एक प्लेटफॉर्म की ज़रूरत थी जहाँ पे हम खड़े होकर हमारे जो सत्ता पक्ष है, पार्टी है, गवर्नमेंट है, उनके खिलाफ इन गरीब आदमी के लिए खड़ा रहे. इसलिए एकता का मंच बनाया गया था और एकता के जितने भी यूनिट अध्यक्ष है, अगर आप उन लोगों को जानते हैं, वो सभी कोई एक पक्ष के नहीं है, अलग अलग पक्ष के, जैसे कांग्रेस है, NCP, मनसे, शिवसेना, BJP, RPI, यूपी रिपब्लिक, ये सभी पक्ष के कार्यकर्ता हम एक साथ आके ये आम आदमी के लिए हम लड़ रहे हैं. और आगे कुछ नया अभी आगे हम राष्ट्रीय स्तर पे जा रहे हैं. अभी आपको यहाँ पे हमारे इंटक के अध्यक्ष आए हैं अशोक चौधरी जी, निफ्टू के दीपक जायसवाल जी, PM ऑफिस में जो पॉलिटिकल एडवाइज़र टू PM थे HN शर्मा जी, वो है. तो ऐसे लोग हैं. अभी हम लोग ने एक नेशनल लेवल पे कमेटी बनाया जहाँ पे एकता बहुत अच्छे से पार्टिसिपेट करेगा और जो कोल आवंटन हुआ है राष्ट्र में वो 1.5 लाख करोड़ का बहुत बड़ा घोटाला है, जिसके ऊपर हम लोग काम करेंगे. और जहाँ तक मुंबई का सवाल, मुंबई में क्या होता है कि आम आदमी परेशान है और देखिए एजेंसी है. अगर आप मुंबई में एक सड़क का प्रॉब्लम है तो आप जब जाते BMC कहती है मेरा सड़क नहीं है, MMRDA का. MMRDA से पूछो, वो बोलती है ये मेरा नहीं है, BMC का है. तो आगे बहुत ही कंस्ट्रक्टिव काम इस पे करेगी. और दूसरा माडा और SRA, जैसे आप जानते हैं कि ये दोनों एजेंसियाँ हाउसिंग में है और सबसे ज़्यादा भ्रष्टाचार उसमें हो रहा है. तो ये सब एरियाज में हम लोग आगे काम करने वाले हैं. थैंक यू. जय हिंद. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मांडूळ जातीचे 60 लाख किमतीचे सर्प विकणाऱ्या टोळीला वागळे पोलिसांनी केले जेरबंद. बिल्डर लॉबीकडून चक्क नाल्यावरील जागा हडप करण्याचा गैरप्रकार मुलुंडमध्ये उघडकीस. आपल्या काही सूचना अथवा समस्या असतील तर आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता C4 BEST क्वार्टर्स, मुलुंड चेकनाका, मुलुंड पश्चिम, मुंबई 400080. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 695-888-58, 699-43516 आणि 9322326695. धन्यवाद. S9च्या बातमीपत्र आता इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.